नमस्कार, मी पूजा गुरुकिल्ली मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजचा आपला विषय आहे नातेसंबंध आणि त्यावरील उपाय आणि या विषयावर आपल्यासोबत चर्चा करणार आहेत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आचार्य सुनील कुमार। आचार्यजी, सगळ्यात आधी आमच्या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। नमस्कार, प्रणाम। चर्चेला सुरुवात करण्याआधी मी आचार्यजींची थोडक्यात ओळख करून देते। आचार्य सुनील कुमार हे गेली 22 वर्ष भाग्य परिवर्तनाच्या माध्यमातून घरातील प्रत्येक अडचणींवर योग्य आणि फलदायी मार्ग दाखवत आलेले असल्याने संपूर्ण महाराष्ट्रासह अमेरिकेत कॅलिफोर्निया, दुबई पासून देशात दिल्ली, गुडगाव, हैदराबाद, गोवा आणि इंदोर तसंच महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर, पुणे, नाशिक, मुंबई इथे त्यांची सेंटर्स आहेत। आपणास आपल्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांवर हमखास उपाय हवा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या फोन नंबरवर संपर्क साधून आपलं शंका निरसन तुम्ही करून घेऊ शकता। चला तर मग आजच्या आपल्या विषयाला लगेचच सुरुवात करूया। आचार्यजी, ज्या पद्धतीने मी म्हटलं की आजचा विषय फार महत्त्वाचा आहे की नातेसंबंध आणि त्यावरील उपाय। खरं बघायला गेलं तर प्रत्येक घरात म्हणजे कितीतरी घरात पती पत्नींमध्ये वाद असतो। त्या दोघांमध्ये बऱ्याचदा असं आपण बघितलेलं गेलंय की प्रत्येक गोष्टीवर किंवा प्रत्येक विषय एकमेकांना पटत नाहीत। काय सांगू शकता, काय कारण असतं, हे नातेसंबंध कसे सुधारले गेले पाहिजे? सगळ्यात आधी नाते संबंध बद्दल मी एकच सांगतो, जहां सुमति तहां संपत्ती नाना और जहां कुमति तहां विपत्ती निदाना। जर एकमेकाशी भांडणं आणि घरात ग्रह कलेश, प्रेम नाहीये, सन्मान नाहीये, मग लक्ष्मी कधीच टिकणार नाही। आणि नंबर 2, तुमचा मानसिक तणाव दिवसोदिवस अजून वाढणार आहे। त्यासाठी तुम्ही सगळ्यात महत्त्वाचा हे विचार केला पाहिजे की याच्या मागे कारण काय। कुंडलीमध्ये जर आपण बघितलं तर कुंडलीचं जे पंचम स्थान आहे तो प्रेम भावच्या कारण आहे। जर नवरा बायको किंवा नातेवाईकांमध्ये जे प्रेम नसतं तर वेगळे वेगळे कारण असतात। पण जर तुमची कुंडलीमध्ये पंचम स्थान जर चांगलं नाहीये आणि पंचम स्थानमध्ये जर दोष आहेत तर 100% घरात खूप भांडणं राहणार। त्यासाठी एक खूप जबरदस्त उपाय मी तुम्हाला सांगतो। घरी येताना तुम्हाला रोज जेव्हा तुम्ही संध्याकाळी घरी येतात तर त्या काळात तुम्हाला काय करायचं, येताना तुम्हाला बाहेरून काही फल हे नक्की घेऊन यायचं। आणि नंबर 2, जे तुमचा बेडरूम आहे एकदा चेक करा। अग्निकोणमध्ये जर तुम्ही वास करताय म्हणजे साऊथ ईस्ट कॉर्नरला जर तुमचा बेडरूम आहे तर तुमचा राग खूप वाढणार आहे। आणि जर असेल तर तुमच्या बेडरूमची दिशा त्याला चेंज करून घ्या किंवा बेडची पोझिशन चेंज करून घ्या। आणि नंबर 2, जर तुमच्या नैऋत्य कोणमध्ये तुमच्या बेडरूम आहे, सगळं काही बरोबर आहे, तुम्ही सगळं पाहिलं की हां बाबा आपल्या वास्तूनुसार सगळं काही, तरी आपले भांडणं सुरू आहे, तेव्हा काय करायचं आपल्याला, तर त्या कंडिशनमध्ये तुम्ही काय करा, गुलाबचं फूल आणि चमेलीचं फूल हे दोन्ही फूल एकत्र करून एक भांड्यामध्ये पाण्यात ठेवा तुम्ही। असं जर तुम्ही केलं ना आणि रोज ते पाणी बदला आणि फूल ठेवा, तुम्ही जास्त आणि 40 दिवस तुम्ही करून बघा, स्वतः तुमचा राग एकदम नियंत्रणात होऊन जाईल आणि तुमचे भांडणं हळूहळू एकदम कमी होणार आणि नंतर एकदम होणारच नाही। नक्कीच। बऱ्याच वेळेला आचार्यजी असं असतं की पती पत्नीमध्ये वैयक्तिक अशी भांडणं नसतात, मात्र दुसऱ्याचा हस्तक्षेप झाला त्यांच्या संसारामध्ये की ती भांडणं वाढत जातात। याचं नेमकं काय कारण आणि तो सुद्धा आपण कमी करू शकतो का, हस्तक्षेप आपण कमी करू शकतो का आणि त्यानंतरची भांडणं काय? तुमचं म्हणणं असं आहे की कधी कधी काय असतं की जे घरचे लोक आहेत ते घरचे लोकांमुळे कधी कधी आपलं भांडण नाहीये पण लोकांमुळे भांडणं होतात। त्यासाठी एक काम नक्की करा, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, भांडणाचं मूळ कारण काय, त्या विषयावर एकदा तुम्ही गांभीर्याने चर्चा करा आणि त्याचं समाधान। आणि जर तुमचे जे घरातले लोक आहेत, जे कुटुंबातील जे लोक राहतात तुमच्यासोबत, जर त्यांच्यामुळे तुमच्यामध्ये भांडणं सुरू आहे तर काय करायचं, एक तुम्ही जेवढे सदस्य आहेत ना ते सगळ्या सदस्यांची एक फोटो घ्या आणि हसताना त्यांची एक फोटो तुम्ही तुमच्या घरी लावा। जर सगळ्या लोकांची फोटो तुम्ही हसताना म्हणजे जे आपली हसली मुद्रा आहे ना, तर हसली मुद्रामध्ये जर तुम्ही फोटो लावले तर त्या लोकांमुळे तुमच्यामध्ये भांडणं होणार नाही। म्हणजे खूप काही दिवस नंतर तुम्हाला स्वतः हा फील होणार की ज्या लोकांमुळे आपला भांडणं होत असताना आता ते लोक पण आपल्याला प्रेम देत आहे, हा तुम्हाला लवकर कळणार।
तर तुम्ही त्यांची एक फोटो म्हणजे त्याला आपण म्हणतात फॅमिली फोटो, ते फॅमिली फोटो तुम्ही एकदम हस्ती मुद्रामध्ये तुम्ही लावा. मला वाटतं प्रेक्षकांचे प्रश्न सुद्धा आपल्याला यायला सुरुवात झालेली आहे. सर्जेराव पाटील बोलतायत पुण्याहून. बोला, प्रश्न विचारा. सर, माझा मुलगा एक दारू जास्त पितो. हं. हो, नाव काय मुलाचं नाव काय बेटा? राहुल सर्जेराव पाटील. अच्छा, त्याची एकदा जन्म तारीख सांगा मला तुम्ही. जन्मतारीख 26/12. हा 25 ऍडमिट केली, 26/12. हा 86. आणि जन्म वेळ माहिती आहे का तुम्हाला? रात्री 1:20. अच्छा, ठीक आहे, खूप छान खूप छान. आणि जन्म ठिकाण बेटा? पुणे ससून हॉस्पिटल. ठीक आहे. सगळ्यात मोठा विषय हा आहे की हे जर आपण थोडासा मागे गेलो आणि जर तुम्ही त्याच्याबद्दल तुम्ही जर पाहिला ना, तो तुमचा खूप ऐकत होतो, पण आता तो घरचे लोकांचे एकदम ऐकत नाही आणि बाहेरची मंडळीचा खूप नाद लागलेला आहे. आणि नंबर 2, जे सगळ्यात महत्त्वाचा जे प्रश्न आहेत ना बेटा, त्याला तिची जे बायको आहे ना, तिचा कष्ट खूप जास्त आहे. मला एक सांगा तुम्ही, हे दोघांमध्ये पण भांडणं आहे का? म्हणजे या दोघांचे म्हणजे नवरा बायकोचे पण भांडणं खूप आहे का आता? नाही, ती किती 8-10 दिवसच राहिली ती, पण ती आलीच नाही त्यावर. अच्छा, म्हणजे ती गेली एकदा आणि ती परत आली नाही. नाही आली. हा म्हणजे वाद सुरू आहे ना बेटा, म्हणजे वाद सुरू आहे ना, तर त्याच्यामुळे तो जास्त प्रॉब्लेम मध्ये आहे. म्हणजे त्याला टेन्शन जास्त आहे, म्हणून त्याला काही सुचत नाही आणि तो बाहेरच्या लोकांचं जास्त ऐकतो आणि बाहेरची जे मंडळी आहे ना, म्हणजे मित्र मंडळी, त्यांचा नाद खूप लागलेला आहे. ठीक आहे, तुम्हाला एक उपाय सांगतो, ते उपाय करून घ्या बेटा. ठीक आहे, उपाय नीट ऐका तुम्ही. काय करायचं, ह्या दोघांचे म्हणजे तुमच्या मुलगाचा आणि तुमची सून, हे दोघांचे जे लग्नाचे जे फोटो आहे ना, ते फोटो घ्या. ठीक आहे, आणि फोटोच्या पाठीमागे 6 नंबर लिहायचे तुम्हाला आणि उत्तर दिशामध्ये ठेवा. ठीक आहे, नंबर 1. आणि नंबर 2 काय करायचा, ते मुलगा दारू खूप पितो, म्हणून एकदा जर तुमच्या जवळ कोणताही भैरवनाथचं मंदिर असेल ना, ते भैरवनाथच्या मंदिरमध्ये जाऊन रविवारी किंवा अमावस्येला रविवारी जास्त प्रभाव तुम्हाला पडणार आहे, तर रविवारी किंवा अमावस्येला 21 निंबूची माला तुम्ही स्वतः तुमच्या हाताने बनवून घ्या आणि आपला भैरवनाथच्या मंदिरमध्ये जाऊन ते तुम्हाला माल घालायचा आहे. ठीक आहे, हा उपाय 5 अमावस्या आणि 11 रविवार हे तुम्ही करा. याची दारू पण सुटणार आणि तुमची सून ती पण परत घरी येणार आणि तुम्ही एकदम टेन्शन घ्यायचं नाही. नक्कीच, ज्या पद्धतीने आता तुम्ही त्यांना सुद्धा उपाय सांगितला तसंच बऱ्याचदा असं होतं. खरं तर आज नातेसंबंधावर आपण बोलतोय, तर पती पत्नीमध्ये झालं, मात्र बऱ्याच प्रेमी युगलांमध्ये सुद्धा भांडणं होतात आणि ती भांडणं इतकी टोकाला पोहोचतात, कॉल ब्लॉक केले जातात, संबंध सगळे तोडले जातात आणि मग त्या गोष्टी पुढपर्यंत जात नाही. यावर सुद्धा काही उपाय आहे का आपल्याकडे? हो, आणि याचे खूप वाईट परिणाम पण भेटत आहे. म्हणजे खूप काही लोक स्वतःला टॉर्चर करतायत, ते एकदम बरोबर नाहीये. म्हणजे एकदा जर वेळ निघून गेली ना, तुमची प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊन जाणार. फक्त पेशन्स ठेवायचा. तुम्ही काय करा, सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही जेव्हा भेटताय, प्रेमी असू द्या प्रेमिका असू द्या, तुम्ही भेटताय तर जर तुमचा टेम्पर हाई आहे तर तुम्ही जास्त डार्क कपडे घालू नका. म्हणजे रेड कलर, ब्लॅक कलर, ब्ल्यू कलर, म्हणजे ह्यासारखे कपडे तुम्हाला घालायचे नाही. लाईट कलर घाला. आणि नंबर 2, जर तुम्हाला प्रेम बाळवायच्या संबंधामध्ये तर तुम्ही पिंक कलरचा जास्त आणि जास्त वापर करा. पिंक कलरचा जर तुम्ही वापर केला तर तुमचं जे टेम्पर आहे ते स्वतः रिलीज होऊन जाणार आहे. आणि नंबर 2, तुम्ही दोन्हीही जण जेव्हा भेटताय तर भेटताना एक लक्ष ठेवायचं, तुम्हाला शुक्रवारी जास्त आणि जास्त भेटायचं. शुक्रवारी जर तुम्ही भेटले तर तुमच्यामध्ये वाद निर्माण होणार नाही. आणि जे आपण कॉल ब्लॉक करताय आणि किंवा अजून खूप काही म्हणजे असं प्रयत्न करताय जे समोरच्या माणसं त्याला टॉर्चर करण्यासाठी, ते करायचं नाही. एक तुम्ही समजून घ्या, आपण जर कुणाला ब्लॉक करताय ना, 100% त्यांच्या कॅरियरमध्ये, त्यांची लाईफमध्ये खूप काही प्रॉब्लेम त्यामुळे येतात. म्हणून असं कधी करायचं नाही. फक्त जे प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमचं समाधान करून ते पुढे जायचे आपल्याला.
नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं, की जर असं होत असेल तर नेमके त्याच्यावर काय उपाय करायचे किंवा कोणत्या रंगाचा ड्रेस जास्तीत जास्त घालायचा. त्याचप्रमाणे बऱ्याचदा असं होतं, की प्रेमयुगुलांमध्ये, की लग्नापर्यंत विषय जात नाहीत. ते तिथेच संपवले जातात विषय भांडणं झाल्यानंतर. मग एक म्हणतं, की मला लग्न करायचं आणि दुसरं म्हणतं, की मला लग्न नाही करायचंय. यावर सुद्धा काही उपाय आहेत का? आणि असं का होतं खरं तर? याचं उत्तर मिळालं पाहिजे हो आपल्याला. आहे 100%. जर एकाला वाटतं की नाही मला लग्न नाही करायचं आणि तुमची इच्छा आहे की नाही लग्न तिकडेच झाला पाहिजे, तर त्यासाठी तुम्ही उपाय करू शकतात. बघा, मी तुम्हाला एकच सांगतो, उपायामध्ये खूप शक्ती राहते. आपण जर कधी पाहिला की छोटे छोटे घरगुतीचे उपाय आपण जेव्हा आपल्याला त्रास होता, आपण आजारी पडतो ना, तेव्हा पण केले तर आपल्याला लगेच त्याचा फायदा होतो. तसंच तुम्ही जर ज्योतिषीय उपाय केले ना, तर तुमची प्रॉब्लेम 100% सॉल्व्ह होऊन जाणार आहे. तर तुम्हाला काय करायचं, तुम्ही 16 सोमवार महादेवच्या मंदिरमध्ये जाऊन संध्याकाळी तुम्हाला एक दिवा लावायचा. फक्त दिवा गायच्या तुपाचा आणि त्याच्यासोबत भीमसेन कपूर हे दोन्ही मिश्रित करून तुम्ही दीप जळवा. हे 16 सोमवार करा. हा उपाय तुम्हाला तुम्हाला ज्या व्यक्तीशी लग्न करायचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप फायदा होणार. ते उपाय 16 सोमवारीपर्यंत आणि एकच महादेव मंदिरमध्ये करा. म्हणजे मंदिर वेगळे वेगळे नको, एकच मंदिरमध्ये तुम्ही 16 सोमवारपर्यंत करा. 100% तुमचं काम होणार. नक्कीच. मला वाटतं नातेसंबंध आणि त्यावरील उपाय यावर आपण अजून बोलायचं आहे आचार्यजी. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे. लगेचच भेटूया. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी. कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ज्या पद्धतीने आज आपण बोलतोय की नातेसंबंध आणि त्यावरील उपाय, मला वाटतं प्रेक्षकांचा अजून एक प्रश्न येतोय. गायत्री बोलतायत तुळजापूरहून. गायत्री बोला, प्रश्न विचारा. हा हॅलो. बोला. हा मला प्रश्न विचारायचा होता की मला करिअरमध्ये सारखं अडचणी येत आहेत. मी गव्हर्नमेंट जॉबसाठी तयारी करते. तुमची जन्मतारीख सांगा बेटा. 6/9/2003. 10/9/2001 आणि जन्मवेळ 6/9/2001 आणि जन्मवेळ काय आपलं? हॅलो. जन्मवेळ सांगा. जन्मवेळ जन्मतारीख 6/9/2003. अच्छा, 6 सप्टेंबर 2003. ठीक आहे. ठीक आहे. 2:30 PM. म्हणजे दुपारी. ठीक आहे. आणि जन्म ठिकाण काय आपलं बेटा? टेंभुर्णी, महाराष्ट्र. तुमचा प्रश्न आहे की बाबा आपल्याला सरकारी नोकरी भेटणार की नाही. ते सरकारी नोकरी भेटण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुम्ही सरकारी नोकरीकडे लक्ष द्या, परिश्रम करा आणि सरकारी नोकरीचं जे वेळ आहे म्हणजे तुम्हाला कधी भेटणार ते 2025 एप्रिल पासून आणि 2026 नोव्हेंबर पर्यंत योग खूप प्रबल आहे. तर या काळात तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा तर तुम्हाला सरकारी नोकरी भेटून जाईल. काही टेन्शन घेऊ नका. आणि तुम्ही काय करा, 16 गुरुवारी उंबराच्या झाडाखाली जाऊन तुम्हाला एक दिवा लावायचा आणि दिवामध्ये एक तुम्ही गुळचा खडा टाका आणि 3 प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या. दिवा जाळताना तुम्ही फक्त एक प्रार्थना मनात ठेवा की हे देव माझी नोकरी लवकर लावू द्या. अशी प्रार्थना करून तुम्ही दिवा लावला, प्रदक्षिणा केली. 16 गुरुवार हे तुम्हाला नेमकी करायच्या. तुमची नोकरीची शक्यता अजून वाढून जाणार आहे आणि लवकर तुमची नोकरी लागणार. नक्कीच. ज्या पद्धतीनं गायत्रीनं आपल्याला प्रश्न विचारला आणि त्यावर सुद्धा तुम्ही वेगवेगळे उपाय त्यांना सांगितले, तसंच आता आपण ब्रेकवर जाण्याच्या आधी प्रेमी युगलांबद्दल बोलत होतो. बऱ्याचदा असं होतं त्यांच्यामध्ये की एका घरातली व्यक्ती तयार असते किंवा एका घरातल्या जी माणसं असतात ती तयार असतात लग्नासाठी, मात्र इतर माणसं तयार नसतात किंवा दुसऱ्या घरातली माणसं तयार नसतात लग्नासाठी. मग अशा वेळेला हे सगळं सोडवण्यासाठी नेमके काय उपाय त्या लोकांनी करणं आवश्यक असतं? कशातनं तोडगा निघू शकतो? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न करताना जर तुम्हाला पॉझिटिव्ह उत्तर घ्यायचं आहे तर तुम्हाला मी एक प्रॅक्टिकल प्रयोग सांगतो. काय करा, म्हणजे सगळं जर तुम्ही कधीही प्रश्न केला आणि तुम्हाला प्रश्नाचं उत्तर पॉझिटिव्हली भेटणार हे शक्य नाही आहे. तुम्हाला काय करायचं, प्रश्न करताना सगळ्यात आधी हे बघून घ्या शुक्ल पक्ष असला पाहिजे. कधी? शुक्ल पक्ष. शुक्ल पक्षमध्ये तुम्ही तुमच्या घरी
तुम्हाला ज्या माणसासोबत प्रेम आहे त्याच्याबद्दल तुम्ही घरी शुक्ल पक्षमध्ये आणि शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला विचार करायचा, शुक्रवारच्या दिवशी तुम्ही सांगा. नंबर 2, एक ट्रायल घ्यायची तुम्हाला. प्रश्न करताना त्यांच्याशी जर तुम्हाला बोलायचं आहे, विचारताना तुम्हाला एक लक्ष द्यायचं. तुम्ही एकदा चेक करून बघा, हे आपले 2 स्वर असतात, म्हणजे आपला दाहिना आणि बायना. ठीक आहे, तुमचा जर बाया स्वर चालू आहे तर तुम्हाला उत्तर पॉझिटिव्हली भेटण्याची शक्यता वाढून जाते. तर त्या काळात एक तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या उत्तर असं तुम्ही जर केला ना तर तुम्हाला कळेल की एक स्वर आपला चालू आहे आणि तो जर बाया असेल तर तुम्ही प्रश्न विचारा. आणि प्रश्न विचारताना तुमचं जे तोंड आहे ते उत्तरकडे करा. उत्तरकडे तोंड करून जर तुम्ही त्यांना विचारला ना ते तुम्हाला पॉझिटिव्हली उत्तर देणार, याची शक्यता वाढून जाते. तुम्ही हा प्रॅक्टिकल एकदा करून बघा, पॉझिटिव्ह उत्तर तुम्हाला भेटणार आहे. बऱ्याचदा असं होतं आचार्यजी की एकमेकांवर जेव्हा प्रेम असतं त्यानंतर घरातना संमती मिळणं खूप कठीण होऊन जातं. आई वडिलांची असेल, घरच्यांची असेल. मग ही संमती मिळवण्यासाठी नेमकं त्या लोकांनी, त्या दोघांनी काय करणं आवश्यक आहे किंवा कशा प्रकारे आपल्याला ही संमती मिळू शकते, याबद्दल काय सांगता येईल तुम्हाला? त्याच्यासाठी तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही शुक्रवारच्या दिवशी जे मी तुम्हाला सांगितलं की कुंडलीच्या माध्यमातून जर पाहिलं ना, पंचम स्थान याकडे लक्ष द्यायचं. पंचम स्थानमध्ये जर कुंडलीमध्ये प्रॉब्लेम आहे त्याचं समाधान तुम्ही करू शकतात. नंबर 2, शुक्रवारी तुम्ही घरचे लोकांशी बोला, तुम्ही तर पॉझिटिव्ह उत्तर भेटतं तुम्हाला. आणि नंबर 3 जे खूप महत्त्वाचं आहे, जे आपलं घरच्या वायव्य कोण म्हणजे नॉर्थ वेस्ट कॉर्नर किंवा साऊथ वेस्ट कॉर्नर, हे दोन्ही दिशामध्ये कधीही तुम्ही याबद्दल विचार करू नका. तुम्हाला प्रश्न करताना उत्तरकडे तोंड केलं पाहिजे. आणि नंबर 2, जर तुम्ही ईशान्य कोणमध्ये, ईशान्य नॉर्थ ईस्ट कॉर्नरला जर तुम्ही त्यांना विचारला, त्यांना सांगितलं की बाबा आपलं असं असं आहे, आपल्याला लग्न करायचं, तर तुम्हाला पॉझिटिव्ह उत्तर भेटण्याची शक्यता वाढून जाते. घरचे लोक कधी तुम्हाला असं म्हणत नाही, ते ठीक आहे त्याच्याबद्दल तुम्हाला विचारतील, पण त्यांच्या मनात कधी त्यांच्याबद्दल काही भ्रम संशय पैदा होत नाही. म्हणून तुम्ही ईशान्य कोणमध्ये विचार करा त्यांच्याशी आणि त्यांच्याशी ईशान्य कोणमध्ये बोलायचं. नक्कीच. आज खरं तर आपण आचार्यजी नातेसंबंधावर बोलतोय, तर मला त्यालाच लागून एक प्रश्न विचारायचा आहे. बऱ्याचदा ज्या दोघांमध्ये वाद असतो त्या भांडणाचा त्या दोघांवर तर परिणाम होतोच, मात्र त्याचबरोबर घरातल्या इतरांवर सुद्धा त्याचा परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. जसं की नवरा बायकोमध्ये जर का भांडण असेल तर त्याचा परिणाम मुलांवर किंवा राहणाऱ्या इतर लोकांवर सुद्धा होतो. तर हा होऊ द्यायचा नसेल तर नेमकं त्या दोघांनी काय करावं किंवा घरच्यांनी काय करावं, काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं, जर परिणाम पूर्ण घरात आहेत तुमच्या भांडणाचे, तर तुम्ही आपल्या घरात साऊथ ईस्ट म्हणजे अग्निकोणमध्ये भीमसेन कपूर तुम्हाला जळवायचं. आणि जर त्यांना पण राग येत असेल, म्हणजे तुम्ही भांडले आणि त्यांना पण राग येतो, त्यांच्यावर परिणाम होतोय, तर तुम्ही काय करा, एक तेजपत्ता घ्या, तेजपत्तावर तुम्ही भीमसेन कपूर जळवा अग्निकोणमध्ये. आणि जर तुमचे भांडणं चालू आहे सतत आणि तुम्ही जर बेडरूममध्ये गेले आणि तुम्ही तिकडे भांडताय, तर तिकडे हा तुम्हाला करायचा उपाय म्हणजे एक तेजपत्ता घ्या, त्याच्यावर भीमसेन कपूर ठेवा, ते तुम्ही जाळून घ्या. हा उपाय 6 महिना म्हणजे 40 दिवस कंटिन्युअसली करायचे तुम्हाला, त्याचे परिणाम तुम्हाला स्वतः भेटणार. नक्कीच. बऱ्याचदा असं होतं की घरात झालेल्या वादाचा जो परिणाम असतो तो बराच लांबपर्यंत टिकून राहतो आणि मग त्याचे वेगवेगळे परिणाम, म्हणजे भांडण तर झालेलीच असतात, मात्र त्याचे वेगवेगळे परिणाम अगदी घरावर किंवा घरातल्या इतर लोकांवर सुद्धा दिसायला सुरुवात होतं. आणि मग आपल्याला वाटतं की त्या भांडणाचा तर हा परिणाम नसेल का. नंतर जाऊन प्रायश्चित्त होण्यापेक्षा सुरुवातीलाच त्यासाठी काय करणं आवश्यक आहे? भांडणावर किंवा रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करावं एखाद्या पत्नीने, पतीने किंवा मुलांनी, काय सांगा? खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला, तुमचा खूप खूप धन्यवाद. पण मी तुम्हाला एक सांगतो, आज मी तुम्हाला एक असा तोडगा सांगतो. जर तुम्हाला नियंत्रण नाही आहे, ठीक आहे, आता मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला उपाय सांगतो, सगळं काही तुम्ही करताय, पण वेळ आली की लगेच तुम्हाला राग येतो आणि तुमचं नियंत्रण नाही आहे तुमच्या रागावर, एक सॉलिड उपाय करा. तुम्हाला सांगतो, घरचे जेवढे लोक आहेत ना, तुम्ही काय करा, केसर घ्या, ठीक आहे, आणि केसर हा आपला शुक्र पर्वत, याला पण शुक्र पर्वत म्हणतात, ठीक आहे. तर इथं तुम्हाला केसर घिसायचं तुम्हाला, ठीक आहे. असं केसर घिसून तुम्हाला जे आपला जिव्हाच्या ह्या अग्रभागवर तुम्ही हे लावा, ठीक आहे. 40 दिवस रोज लावायचं तुम्हाला.
आणि जितके लोक आहेत, ज्या ज्या लोकांना राग येतोय, तुमचे भांडणे सुरू आहेत, ते तुम्ही सगळे लोक करा. तुमच्या घरात जे माहोल आणि जे परिस्थिती आलेली आहे त्याच्यामध्ये लवकर तुम्हाला परिवर्तन भेटणार आहे. नक्कीच. बऱ्याचदा असं होतं की पती पत्नीमध्ये वाद झाल्यानंतर मुलांच्या अभ्यासावर वगैरे सुद्धा त्याचा परिणाम होताना दिसून येतो, किंवा अगदी म्हातारी वयस्कर माणसं जर का आपल्या घरात असतील तर त्यांच्या तब्येतीवर सुद्धा त्याचा स्ट्रेस येतो. पती पत्नीच्या वादाचा घरातल्या वयोवृद्धांवर स्ट्रेस येतो आणि मग या सगळ्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर सुद्धा झालेला आपल्याला दिसून येतो. मुलांच्या अभ्यासावर मुलांचा ताण वाढतो. मग अशा वेळेला त्या पती पत्नींनी आणि मुलांनी किंवा वयोवृद्धांनी काय करावं? सगळ्यात महत्वाचा हा लक्ष द्यायचं की तुमची जे प्रकृती आहे त्याच्यावर परिणाम होऊ नये. तर तुम्ही हा एक टेम्पररी प्रॉब्लेम आहे, म्हणजे हा काही एक अशी प्रॉब्लेम नाही आहे की ते तुम्हाला 10 वर्ष चालणार आहे की तुम्हाला 15 वर्ष चालणार आहे. तर तुम्हाला जर यासारखा माहोल घरी आलेला आहे ना, तुम्ही ते पाहून तुम्ही काही टेन्शनमध्ये येऊ नका. तुम्हाला फक्त एकच काम, जे घरचे आपले जे म्हातारे माणसं जे आहेत, जे बुजुर्ग आहेत ना, त्यांना एकच काम करायचं. काय? अमावस्याला एक नारळ घ्या आणि अमावस्याच्या दिवशी एक नारळ घेऊन त्याच्यावर खडी साखर ठेवा आणि दक्षिणकडे तुम्हाला तोंड करायचं आणि तुमच्या पितरांचं नाव घ्या. पितरांना नमस्कार करा. कसं काय, पितरांचा खूप मोठा रोल आहे तुमच्या घरी. जे लोक भांडताय, सतत भांडताय आणि तुम्ही त्यांना थांबायचा प्रयत्न करता तरी ते थांबत नाही, तर तुम्ही त्यांच्या चरणी एक प्रार्थना ठेवा की आमच्या घरी हे पितरदेव तुम्ही शांतता कसं तरी होऊ द्या, अशी प्रार्थना करून आणि हा जे नारळ ते तुम्हाला पिंपलाच्या झाडाखाली ठेवायचा. तर घराचा जे माहोल एकदम शांत होऊन जाईल. नक्कीच. आचार्यजी, आज तुम्ही इथे आलात आणि नातेसंबंध आणि त्यावरील उपाय किंवा नातेसंबंध नेमके कसे टिकून ठेवावेत याबद्दलचे खूप छान उपाय तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगितले. त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. नमस्कार. खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद. ओम स्वस्ति न इंद्रपदश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु दीर्घमायुः. खूप खूप आशीर्वाद. या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत रहा TV9 मराठी.